जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज स्वीट कॉर्न चाट करणार आहे। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मक्याचे कणीस विकायला आले आहेत। घरच्या घरी स्वीट कॉर्न चाट करण्यासाठी 3 वाटी मक्याचे दाणे घेत आहे। 2 कणीसाचे दाणे आहेत। कणीस घेताना ताजे कणीस बघून घ्यायचे। हे दाणे स्वच्छ धुवून घेतले, उकडून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका भांड्यात मक्याचे दाणे, यामध्ये पाणी, दाणे बुडतील एवढे पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ मिक्स करते। गॅसवर ठेवून उकडून घ्यायचे आहे। 6-7 मिनिट मीडियम फ्लेमवर उकडून घ्यायचं आहे। उकळी आलेली आहे। 6-7 मिनिटानंतर दाणे उकडलेले आहेत। रंग छान आला आहे। गॅसची फ्लेम बंद करून एका चाळणीत पाणी निथळून घ्यायचं। मक्याचे दाणे छान शिजले आहेत। पाणी निथळून घेतलं, त्याचा पण उपयोग करायचा। चपातीचं पीठ मळण्यासाठी किंवा सूप करण्यासाठी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बटर टाकायचं। यामध्ये कट केलेला टोमॅटो, बारीक कट केलेला कांदा, चाट मसाला, चवीनुसार काळं मीठ, मिरे पावडर, ताजी मिरे पावडर घेतली, चवीनुसार मिरची पावडर, जिरे पावडर, एक हिरवी मिरची बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 चमचा लिंबाचा रस, हे सगळं मिक्स करून घेते। अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। झटपट होणारी रेसिपी आहे। मिक्स करून झाल्यावर थोडी चव घेऊन बघायची। काही कमी वाटत असेल थोडं मिरची पावडर, मीठ टाकून घ्यायचं। स्वीट कॉर्न चाट तयार आहे। पौष्टिक मसाला स्वीट कॉर्न चाट करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।